धारावीचा पुनर्विकास अदानी कंपनीच्या माध्यमातून होणार आहे आणि याला विरोध म्हणून आज ठाकरे गटानं मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ठाकरे गटाच्या वतीनं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली टी जंक्शन ते बीकेसी पर्यंत हा मोर्चा असणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती ठाकरे गटाकडून ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। आपण सध्या कलानगर जंक्शन या ठिकाणी आहोत। या ठिकाणी पाहतोय की मोर्चा का काढण्यात येणार आहे याविषयीच्या त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या स्वरूपाचे बॅनर जे आहेत ते बॅनर मोठ्या प्रमाणात कलानगर जंक्शनच्या या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी जी आहे ती कलानगर जंक्शनच्या या ठिकाणी करण्यात आलेली आहे। टी जंक्शन पासून दुपारी 3 वाजता जे आहे ते 3 वाजता हा मोर्चा जो आहे तो उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सुरू होणार आहे। उद्धव ठाकरे बीकेसी येथील एका मैदानामध्ये देखील सर्व शिवसैनिकांना जे आहे ते संबोधित करणार आहेत। हे ठाकरे गटाच्या वतीने बॅनरबाजी करण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे जे आहे ते शिंदे गटाच्या वतीने देखील बॅनरबाजी करण्यात आली। मोर्चा धारावीसाठीच का, एखादा मोर्चा वांद्रे पूर्व विधानसभेसाठी का नाही? म्हणजे ज्या पद्धतीने वांद्रे पूर्व विधानसभेमध्ये अनेक प्रश्न आहेत त्या विधानसभेतल्या प्रश्नांसाठी मोर्चा का काढण्यात येत नाही असा प्रश्न जो आहे तो शिंदे गटाकडून विचारण्यात आलेला आहे। एकीकडे ठाकरे गटाकडून मोर्चा आम्ही का काढतोय धारावीसाठी असे बॅनर लावण्यात आले, तर दुसरीकडे मोर्चा धारावीसाठीच का काढताय, वांद्रे पूर्व विधानसभेतील अनेक प्रश्नांसाठी तुम्ही मोर्चा का काढत नाही असा सवाल जो आहे तो शिंदे गटाकडून विचारण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन नरसिंगसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।